माझी तिथे बांगड्या भरते. माझी ऋतुराज दीदी माझ्या आजींना मेहंदी काढते. ही मेहंदी आर्टिस्ट आहे. आणि माझी मावशी बांगड्या भरते. तर फ्रेंड्स आम्ही बांगड्या भरल्या 2 डझन. तिथे भरली बांगड्या भरायला. गाईज माझी मम्मी पण इकडे बांगड्या भरते. फायनली म्हणजे दीदीने पण बांगड्या भरल्या. गाईज फायनली माझ्या मम्मीने पण भरल्यात 1.5 डझन. गाईज मी बाहेर बसल्याने हे बघा लग्न घरी म्हणून किती भारी डेकोरेशन केलेली आहे. म्हणजे लाइटिंग्स वगैरे लावलेले आहेत. आणि हा मंडप टाकले कारण इथे होणारे लग्न. आणि इथे चाललाय बांगड्यांचा कार्यक्रम. तर गाईज हा आखलेला आहे चौक. मी 3 नंबर आणि ती 1 नंबर. ही 1 म्हणून तिकडे आणि ही आहे वरमाई म्हणजेच नवरदेवाची आई. जरा मागे घ्या पाय टाका ना. पाय टाका किंवा पुढे खाली खाली बस. इथे ठेव बसा बसा त्याच्यावर बसायचंय. चौकी की तोंड करा की तिकडे इकडे तुमचं तुमच्याकडे करा. आम्ही बरोबर लावतो तुम्हाला. निघालेत का ताई विचारा तरी. नाही विचार कोण साईड वंदे भारतचं रिझर्वेशन आहे का? पूर्ण व्हिडिओ तयार केला ना मला पाठवायचं. मी सांगते की त्यांना वर्षा पण आहे. माझा फोन तुम्हाला सगळ्यांना फोटो वाटेल. माझ्या फोनची दाखवते. दाखवा आम्हाला हा अवस्था काय आहे. काय वरती झालंय. या शातू इकडे चला. 5 जणी लाव कुंकू पिंटे तुमची 5 जणी 7 जणी काय आहे तरी. साडी घालायला लावली. काढायचं नसतं बांगड्या ती. आता ही भरलेलं वरवायचं वरच लावा. आता काय आता मी पुढच्या पुढेच लावा. हा पुढे एवढीच लावायचं. ती काढायचं नाही थोडा त्याच्या आतून घरा आणलं का ताई. कपाटात
पुरींला गावतेल्या का मामीला सांगा. मामी तर कुठं पळती कोणाला माहिती. किती जणी झाल्या? 1 2 3 4 उगा तिथं झोपलेच. तुम्ही 3 जणी आणि आम्ही 7 जणी होतो. कपाटात आहे.